प्रियांनो, आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. आपण आज अध्याय 26 मध्ये पाहणार आहोत की येशूला अटक करण्याचा कट रचला जातो. याआधी येशू 6व्यांदा त्याच्या मृत्यूबद्दल सांगतो. त्याचा मृत्यू वलांडण सणामध्ये होणार होता. नंतर शिमोन नावाच्या कुष्ठरोग्याच्या घरी एका स्त्रीद्वारे त्याला तैलभंग करण्यात येतो. दरम्यान यहुदा मुख्य याजकासमवेत येशूचा विश्वासघात करण्याचा कट रचत असल्याचे आपल्याला आढळते. एकीकडे येशू वलांडणाच्या भोजनाची तयारी करताना दिसतो आणि दुसरीकडे येशू जो वलांडणाचा कोकरा त्याच्या बलिदानाची तयारी केली जात होती. प्रियानो, या सर्व गोष्टी आम्हाला भावुक करणाऱ्या आहेत. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या या हृदयस्पर्शी अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृ शुभवर्तमान ह्याच्या 26व्या अध्यायाला सुरू करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये वधस्तंभावर खेळल्या जाण्यापूर्वी येशूच्या जीवनात ज्या शेवटच्या घटना घडल्या त्या म्हणजे त्याला अटक करण्याचा कट, बेथानी येथील मरियेद्वारा करण्यात आलेला तैलाभ्यंग, यहुदाची फितुरी, शेवटले भोजन, पेत्राद्वारे येशूचा नकार होईल ह्याचे भविष्य, गेत्सेमने बागेत येशूचे दुःख, यहुदाद्वारे येशूचा नकार, प्रमुख याजकाद्वारे येशूची अटक, कैफासमोर व संपूर्ण न्यायसभेसमोर येशूची चौकशी व पेत्राद्वारे येशूचा नकार ह्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. मत्तेकृ शुभवर्तमानामधील हा सगळ्यात मोठा अध्याय आहे. 30व्या वचनाच्या शेवटी विश्राम आम्हाला आढळतो. योहानकृ शुभवर्तमान 15वा अध्याय, 16वा अध्याय आणि 17व्या अध्यायामध्ये ज्या घटना नोंदण्यात आलेल्या आहेत त्या ह्या ठिकाणी समाविष्ट करता आल्या असत्या. दुसरी एक विश्रामाची जागा 57 वचनाच्या सुरुवातीला आहे. ह्या अध्यायाची विभागणी येशूची धार्मिक पुढाऱ्यांपुढे जी चौकशी झाली तिला एका वेगळ्या भागात ठेवते. ह्या अध्यायातील सर्व घटना व प्रसंग वधस्तंभाकडे निर्देश करतात. ह्यातील गोष्टी वाचून वाचकांना असे वाटेल की येशू परिस्थितीच्या अशा भोवऱ्यात सापडलेला आहे ज्यावर त्याचे नियंत्रण नाही. परंतु श्रोत्यांनो, जर काळजीपूर्वक आम्ही निरीक्षण केले तर ते निरीक्षण दर्शवेल की तो परिस्थितीवर स्वामी आहे. त्याचे सर्व परिस्थितीवर नियंत्रण आहे आणि जितका तो कधीही राजासारखा नव्हता तितका ह्यावेळी वधस्तंभाकडे जाताना आम्हाला आढळत आहे. ह्या अध्यायात नोंदण्यात आलेल्या सर्व गोष्टी व 27व्या अध्यायातील गोष्टी त्याचा कैसर फिलिप्पे येथील येरुशलेममध्ये मरण्याकरिता जाण्याच्या 6 महिन्याआधी जो दृढ निश्चय होता त्याच्या प्रकाशात अभ्यासल्या पाहिजेत. मत्तेकृ शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 21वं वचन सांगतं की तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमेत जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व 3ऱ्या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. तो देवाच्या समयाप्रमाणे हालचाल करीत आहे. तो ह्या गोष्टी घडाव्यात ह्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे. तो रोमी सत्ता व धार्मिक कारस्थान रचणाऱ्यांच्या चक्कीमध्ये असहाय्यपणे सापडलेला बळी नव्हता. या अध्यायात लिहिलेल्या गोष्टी जेव्हा आम्ही वाचू तेव्हा आमच्या विचारात त्याविषयी आदर व्यापून जायला हवा, कारण ह्या गोष्टी आमच्या तारणाशी संबंधित आहेत, तारणाशी जुळलेल्या आहेत. 26वा अध्याय आणि पहिलं वचन पहा. मत्तेकृ शुभवर्तमान 26वा अध्याय आणि पहिलं वचन. मग असे झाले की येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यास म्हटले. येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर कोणते बोलणे? जैतुनाच्या डोंगरावरील प्रवचन. त्याने ह्या युगाच्या समाप्तीविषयीच्या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि आता त्याच्याजवळ त्यांच्याकरिता दुसरे काही आहे. 26वा अध्याय 2रं वचन पहा. तुम्हास ठाऊक आहे की 2 दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खेळण्याकरिता धरून दिला जाईल. आता पुढे 5व्या वचनापर्यंत वाचूया, ज्यात फार काही मनोवेधक आहे. 3 ते 5 वचने पुढे सांगतात. तेव्हा कैफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक व लोकांचा वडील वर्ग जमला आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली.
परंतु ते म्हणाले, लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको. दुसऱ्या वचनात येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की तो मरणार आहे. नोंदीप्रमाणे ही 6वी वेळ आहे श्रोत्यानो, जेव्हा तो त्याच्या मृत्यूविषयी त्यांना सांगत आहे. 6 महिन्यांपूर्वी कैसरियाच्या फिलिप येथे त्याने मृत्यूविषयी घोषणा केली होती. आता तो त्याच्या मृत्यूचा समय सांगत आहे. तो त्यांना सांगतो की तो वल्हांडणाच्या सणाच्या वेळी मरेल. परंतु धार्मिक पुढाऱ्यांची काही वेगळीच योजना होती. 5वे वचन पुन्हा लक्षात घ्या. परंतु ते म्हणाले, लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको. जे त्याला मारणार होते तेच ह्या ठिकाणी म्हणत आहेत की त्याला सणाच्या वेळी मारू नये. तो म्हणाला की तो सणाच्या वेळी मरेल. आणि प्रश्न हा उद्भवतो की तो केव्हा मेला? श्रोत्यानो, तो वल्हांडणाच्या सणाच्या वेळी मेला. लक्षात घ्या, येशूने त्याच्या शत्रूंनी नव्हे, त्याच्या वधस्तंभावर खिळण्याचा समय निश्चित केला होता. तो अधिकारावर आहे. त्याच्या हातात संपूर्ण नियंत्रण आहे. मध्ये तो राजा आहे आणि जेव्हा तो दुसऱ्या कुठल्याही वेळेपेक्षा ह्यावेळी निराधार व फार असाय वाटतो, तरी तो अधिकारी आहे. त्याच्याबद्दल त्यांचा जो भयंकर द्वेष किंवा तिरस्कार होता, त्यामुळे त्यांनी त्याला मारण्याचा कट केला. ते त्यांच्या योजनेप्रमाणे करू इच्छित होते, परंतु त्यांना तसे करण्याची परवानगी मिळणार नाही. जसा जसा तो वधस्तंभाकडे जवळ जात आहे, तो अधिक आणि अधिक एका राजाप्रमाणे प्रगट होत आहे. 6 आणि 7 वचन पहा. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. बेथानी प्रेमाचे स्थान होते, तर येरुशलेम तिरस्काराचे. मृत्यूपूर्वी काही तास येशू बेथानी ह्या ठिकाणी राहिला. येथे ही घटना शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी घडली. त्याला त्यांनी शिमोन कुष्ठरोगी का म्हटले? काय त्याला कुष्ठरोग होता? एक वेळ होती श्रोत्यानो की त्याला हा रोग होता, परंतु निसंशय प्रभू येशूने त्याला बरे केले होते आणि आता तो बसून त्याच्यासोबत व इतरांसोबत सहभागिता करू शकला होता. हे फार विलक्षण दृश्य आहे. आज प्रभूचे शत्रू त्याला ओळखीत नाहीत. ते त्या प्रभूला ओळखीत नाहीत, ज्याने त्यांना बरे केले, ज्याने त्यांच्यावर प्रेम केले, जो रडला व ज्याचा त्यांनी न्याय केला. आज हे लोक आत्मिक रूपाने कुष्ठरोगी आहेत. योहान सांगतो की यहुदा इस्करियोतीने तिला टोकले, जरी सर्व शिष्य त्याच्याशी सहमत होते. 8वं वचन. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? मला माहीत नाही की खरोखर त्यांना गरिबांची किती काळजी होती. काही लोक गरिबांविषयी खूप बोलतात, परंतु स्वतः मात्र त्याविषयी काहीच करीत नाहीत. 9वं वचन. हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांस देता आले असते. हे अगदी अचूक होते. 10वं वचन पहा. येशूने हे जाणून त्यास म्हटले, ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी ख्रिस्ताच्या नावाला गौरव मिळत नाही, त्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांनी काही करावे असे मला वाटत नाही. प्रत्येक कार्य प्रभूच्या नावात व्हायला हवे. प्रेमाने केलेली ही मदत प्रभू येशूच्या नावात करायला हवी. 11वं वचन. कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहेत, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. आज श्रोत्यानो, जे आम्ही म्हणतो की आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा आदर आम्ही करू इच्छितो, त्याचे गौरव करू इच्छितो, तर आम्हाला त्याच्या नावात अधिक चांगली कार्य करायची आहेत. 12 आणि 13वं वचन पहा. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवितील, तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. शिमोन कुष्ठरोग्याचे बेथानी येथील घर प्रभू येशूसाठी प्रकाश आणि मित्रत्वाचे घर होते. ह्याच्या विरुद्ध येरुशलेम तिरस्काराचे होते. त्या शेवटल्या आठवड्यात त्याने येरुशलेममध्ये रात्र घालवली नाही, परंतु तो बेथानी येथे जाऊन ह्या प्रेम करणाऱ्या लोकांसोबत राहिला, ज्यांना तो हवा होता. श्रोत्यानो, ह्या सुंदर घटनेने संपूर्ण जगाला सुगंधित केले. प्रभू येशूने म्हटले, सर्व जगात ही सुवार्ता गाजवितील, तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. आता ह्यावेळी आम्ही सुद्धा तेच सांगत आहोत.
येशूच्या मागे चालणाऱ्या सर्व लोकांमध्ये मरियेने एकटीने त्याच्या मृत्यूला समजून घेतले, जेव्हा प्रेषितांनी ते पूर्णपणे गमावले व त्याला हे कळावे म्हणून तिने त्याला तैलाभ्यंग केला. काय तिने आपले तेल वाया घालवले? शुभवर्तमानांमध्ये आम्हाला वाचायला मिळते की सप्ताहाच्या पहिल्या दिवशी काही स्त्रिया त्याच्या शरीरावर सुगंधी द्रव्ये लावण्याकरिता कबरेवर आल्यात. मी आपणाला एक प्रश्न विचारते श्रोत्यानो, काय त्यांनी त्याच्या शरीरावर ती सुगंधित द्रव्ये लावलीत? नाही, कारण तो त्यावेळी कबरेत नव्हता. तो जिवंत झाला होता. फक्त मरियेला एकटीला ती सुसंधी मिळाली. श्रोत्यानो, आम्हाला ख्रिस्ताच्या नावात सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी तोडायची आहे. बाहेरील जग त्याला ओळखत नाही म्हणून आम्हाला फार काळजीपूर्वक आम्ही जे करतो त्याद्वारे त्याला गौरव मिळते किंवा नाही हे पाहायचे आहे. आता आपण प्रकाशाच्या दृश्यातून अंधकारपूर्ण दृश्याकडे जात आहोत. 14 ते 16 वचने सांगतात, तेव्हा यहुदा इस्करियोत नावाच्या 12 एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 रुपये तोलून दिले. तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. यहुदाचे हे कृत्य मरियेच्या कृत्याच्या तुलनेत अगदीच विरुद्ध होते आणि वाईट होते. येशू एकांतात असताना त्याची अटक करण्यात आली. यहुदा अशाच वेळेची वाट पाहत होता. 17 ते 19 वचने पहा. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे? त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. आता येशू त्याच्या लोकांसोबत वरच्या खोलीत जातो व तेथे घोषणा करतो की त्यांच्यापैकी एक त्याच्याशी विश्वासघात करेल. 20 ते 22 वचने पहा. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, प्रभुजी, मी तर नाही ना? श्रोत्यानो, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने मला अटक करण्यात येईल हे ह्या ठिकाणी प्रदर्शित केले. नंतर 23 ते 25 वचने, त्याने उत्तर दिले, ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते. तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, गुरुजी, मी तर नाही ना? तो त्याला म्हणाला, होय, तूच. हे फार मनोवेदक आहे की इतरांप्रमाणे यहुदाने त्याला प्रभू म्हटले नाही. 22 वचन पहा. तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला, प्रभूजी, मी तर नाही ना? परंतु ह्या ठिकाणी यहुदा त्याला म्हणत आहे, गुरुजी, मी तर नाही ना? योहानाच्या नोंदीप्रमाणे त्याने ह्यावेळी ती खोली सोडली. योहानकृत शुभवर्तमान 13 अध्याय आणि 30 वचन सांगतं, मग घास घेतल्यावर तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. ह्यावेळी आम्हाला दिसतं की प्रभू येशू प्रभू भोजनाची स्थापना करीत आहे. पुढे 26 ते 28 वचने वाचूया. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. वल्हांडणाच्या सणाच्या वेळी 7 वेळा तो कप फिरवला गेला. ह्यावेळी त्यांनी हालेल स्तोत्रे अर्थात स्तोत्रसंहिता 111 ते 118 ही स्तोत्रे गायलीत. जेव्हा श्रोत्यानो आपण ही स्तोत्रे वाचता किंवा जेव्हा आपण ह्यावर मनन करता तेव्हा स्मरणात आणा की आमच्या प्रभूने ही स्तोत्रे त्या रात्री गायली होती. त्या शेवटच्या भोजनाच्या वेळी त्याने एक स्मारक उभारले जे किमती दगडांनी, पितळ किंवा तांब्याने बनलेले नव्हते,
पण साध्या गोष्टीने म्हणजे भाकरी व दाख रसाने बनलेले होते. दोघेही त्याच्या परत येण्यापर्यंत त्याच्या मृत्यूविषयी आम्हाला सांगत राहतील. 29 वचन, मी तुम्हा सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. श्रोत्यानो, वल्हांडणाचा सण 1000 वर्षाच्या राज्यात पुन्हा सुरू होईल. 30 आणि 31 वचने, नंतर गीत गाऊन ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, कारण असा शास्त्रलेख आहे की मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल. हे जखऱ्याच्या भविष्यवाणीतील आहे. जखऱ्याचे पुस्तक 13वा अध्याय आणि 7वं वचन आम्हाला सांगतं. जखऱ्याचे पुस्तक 13वा अध्याय आणि 7वे वचन, मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरे विखरतील. माझ्या लहानग्यांवर मी आपल्या हाताची छाया करीन. आता पुढे 32 आणि 33 वचने पहा काय सांगतात. परंतु मी उठविला गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईन. पेत्राने त्याला उत्तर दिले, आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही. पेत्राचे उत्तर दर्शविते श्रोत्यांनो की तो दुसऱ्या शिष्यांवर ही भरोसा ठेवित नव्हता, परंतु प्रभू त्याच्यावर निर्भर राहू शकेल. पेत्राची समस्या म्हणजे तो स्वतःलाच ओळखीत नव्हता व आज आम्हातील अनेकांची ही समस्या आहे. अगदी सकाळी पेत्राने म्हटले की तो प्रभूला नाकारणार नाही. 34 आणि 35 वचने पहा. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. पेत्र त्याला म्हणाला, आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही. सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3दा नाकारले, जो असे म्हणाला होता की तो त्याच्यासोबत मरण्यासही तयार होता. परंतु त्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी त्याने त्याला 3दा नाकारले. आता आपण 36 ते 39 वचने वाचूया. नंतर येशू शिष्यांबरोबर गेशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यास म्हणाला, मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा. मग त्याने पेत्र व जब्दीचे 2 मुलगे ह्याच बरोबर घेतले आणि तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यास म्हटले, माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे बाबा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रभू येशू ख्रिस्त जी प्रार्थना ह्या ठिकाणी करीत आहे त्याकडे आम्ही लक्ष पुरवले पाहिजे. प्याला वधस्तंभाला प्रदर्शित करतो आणि प्याल्यात जे भरले आहे ते म्हणजे संपूर्ण जगाची पापे. श्रोत्यांनो, हे मृत्यूपेक्षा वधस्तंभावरील त्या भयंकर वेदनांपेक्षा अधिक काही आहे, जे पुष्कळदा आम्ही समजून घेत नाही. ते म्हणजे येशू जो पवित्र, निरुपद्रवी, पाप्यांपासून अलग होता, त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले. त्या वधस्तंभावर संपूर्ण मानवजातीचे पाप त्याच्यावर लादण्यात आले. ज्यावेळी सर्व पापे त्याच्यावर टाकण्यात आलीत, तेव्हा त्याला किती किळसवाणे, किती भयंकर वाटले असेल ह्याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. जो पवित्र होता त्याच्याकरिता हा एक भयंकर किळसवाणा अनुभव होता. तो ह्या ठिकाणी वधस्तंभ टाळावा म्हणून सांगत नाही, तर तो परमेश्वराची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करीत आहे. आता श्रोत्यानो, त्या शिष्यांकडे आपण पाहूया जे त्या बागेमध्ये त्याच्यासोबत होते. पेत्र, याकोब आणि योहान. पहिली प्रार्थना संपून जेव्हा तो त्यांच्याकडे परतला तेव्हा ते झोपलेले होते. 40 आणि 41 वचने सांगतात, मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा, जागे राहा. कोणती परीक्षा? कोण त्यांना परीक्षेत पाडणार होता? श्रोत्यांनो, सैतान तेथे होता. येशूने अदृश्य शक्तीशी लढाई केली हे उघडवते. त्याच गेशेमने बागेत त्यांनी शत्रूवर विजय मिळवला. गेशेमने बागेत कल्वरीवरील विजय प्राप्त झाला होता. 42 ते 45 वचने पहा. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा,
हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा ते शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यास म्हणाला, आता झोप व विसावा घ्या. पहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. श्रोत्यानो, तो स्वतःला पित्याच्या इच्छेवर सोपवतो. अर्थातच ह्या वचनात आणि पुढच्या वचनात वेळेचे अंतर आहे. प्रभू त्यांच्या शारीरिक गरजेविषयी सुद्धा जागरूक होता. थोड्या वेळ ते झोपल्यानंतर तो म्हणाला 46 आणि 47 वचनांमध्ये, उठा, आपण जाऊ. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. तो बोलत आहे इतक्यात पहा, 12 एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तरवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. पिलाताला येरुशलेम आवडत नसे व फक्त सणाच्या वेळी तो तेथे येत असे आणि सोबत अनेक पहारेकरी आणत असे, जेणेकरून अनुशासन राहावे, कारण सणाच्या वेळी अनेक दंगे होत असत. 48 ते 50 वचने सांगतात, त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खूण सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्याकरिता आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. श्रोत्यानो, यहुदाने केलेले हे कार्य अतिशय नीच आणि तिरस्करणीय होते. यहुदाने पश्चाताप करायला हवा होता. येशूने यहुदाला पश्चाताप करून येशूला स्वीकारण्याची शेवटली संधी दिली होती, परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही. ते विश्वासघाताचे गरम चुंबन घेतल्यानंतर सुद्धा येशूने त्याला मित्र म्हटले. श्रोत्यानो, आज अनेक लोक आहेत जे येशू ख्रिस्ताचा नकार करीत आहेत. त्यांना परमेश्वर पश्चातापाची संधी देत आहे, परंतु ते पश्चाताप करण्यास तयार नाहीत. आज आपणातील प्रत्येकाला परमेश्वर संधी देत आहे की आपण पापांबद्दल पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करून घ्यावे. निर्णय आपल्या हातात आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आजचे अध्ययन आमचे आत्मिक डोळे उघडणारे आहे. येशूने आमच्या पापांसाठी वधस्तंभावरचे मरण पत्करण्याची तयारी दाखवली. जगाचे पापहरण करणारा तो देवाचा कोकरा होता. कलसईकरास पत्र 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये बायबल आम्हाला सांगते, त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. येशू ख्रिस्ताद्वारे ही क्षमा देऊ करण्यात आली आहे. फक्त ते जाणा, ख्रिस्ताला स्वीकारा. तो आजही तुमच्यासाठी कार्य करण्यास तयार आहे. आपण प्रार्थना करू. ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला खंडवून विकत घेतणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा, धन्यवाद देतो की आमच्या जीवनासाठी तारणाची योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू केलेली आहेस. कदाचित प्रभूजी या गोष्टी आम्हाला समजलेल्या नसतील, परंतु आज आम्ही जे हृदयस्पर्शी अध्ययन ऐकलेलं आहे, आम्हाला कळत आहे तुझं सामर्थ्य, तुझं मार्गदर्शन आणि तुझी इच्छा. होय प्रभूजी, खरोखर बापा, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य होतं, ते वैभव तुझ्यामध्ये होतं, परंतु ते सर्व सोडून या जगामध्ये तू आमच्यासाठी आलास, यासाठी की आम्ही पापामध्ये राहू नये, तर आम्ही बाहेर पडावं. होय बापा, ही सुवार्ता आम्ही स्वीकारलेली आहे. तू आम्हाला सहाय्य कर. अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी तू आम्हाला मदत कर. या विनंत्या, या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.